हॅलो स्टुडंट्स. तर आपण स्टार्ट करतोय एक लेक्चर सिरीज ज्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत 12th महाराष्ट्र स्टेट बोर्ड फिजिक्स जे चॅप्टर्स आहेत आपण त्याला डिस्कस करणार आहोत. आणि प्रायमरी पर्पज या लेक्चर सिरीजचा हा राहील की तुम्हाला कॉन्सेप्च्युअली तुम्ही स्ट्रॉंग व्हाल, प्लस तुम्हाला एक व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमचे नोट्स बनवता येतील आणि चांगले मार्क्स बोर्डच्या एक्झाममध्ये गेन करता येतील. ओके, तर या लेक्चर सिरीजमध्ये जो पहिला आपला टॉपिक आहे दॅट इज रोटेशनल डायनॅमिक्स. आता हा रोटेशनल डायनॅमिक्स जो चॅप्टर आहे हा दोन चॅप्टर्सचं कॉम्बिनेशन आहे. पहिलं तर सर्क्युलर मोशन अँड रोटेशनल मोशन. ओके, रोटेशनल मोशन. Now, what is meant by circular motion? Circular motion means when a particle perform a motion along the circumference of a circle, then this motion is called as a circular motion. जर एखादा पार्टिकल एखादा सर्कलच्या सर्कमफरन्सच्या अलॉंग काय करतोय, मूव्ह करतोय, तेव्हा त्याला म्हणतो आपण सर्क्युलर मोशन. फॉर एक्झाम्पल, तुम्ही घेतला एक दगड घेतला अँड याला एका स्ट्रिंगने बांधलं आणि स्ट्रिंगने बांधून याला फिरवला तर काय झालं? सो हा जो दगड आहे हा दगड काय करतोय? सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. अँड देन रोटेशनल मोशन म्हणजे काय? तर रोटेशनल मोशन मीन्स जर एखादी बॉडी आहे, लेट्स टेक एखादी बॉडी आहे, सॉलिड बॉडी, आणि याला तुम्ही काय केलं, इफ दिस इज अ ॲक्सिस आणि ॲक्सिसच्या अलॉंग फिरवलं तर नाव एव्हरी पार्टिकल ऑन दिस बॉडी परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन. सो दिस काइंड ऑफ मोशन इज कॉल्ड एज अ रोटेशनल मोशन. ओके, सर्क्युलर मोशन अँड रोटेशनल मोशन. सो यामधला पहिला पार्ट जो आहे सर्क्युलर मोशन तो आपण पाहूया, ज्यामध्ये काय म्हटलं सर्क्युलर मोशन. सो सर्क्युलर मोशन when particle performs a motion along the circumference of circle. ओके, आता सर्क्युलर मोशन समजून घेत असताना त्यामध्ये काहीतरी टर्मिनॉलॉजीज आहेत आणि त्या टर्मिनॉलॉजीज तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, त्यामध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन. ठीक आहे. नाव 11th मध्ये जर तुम्ही पाहिलं तर 11th मध्ये म्हणा किंवा कुठेतरी तुम्ही स्कूल सेक्शनमध्ये तुम्ही लिनियर मोशन शिकले असाल. लिनियर मोशनमध्ये पहिल्यांदा असतं आपल्याकडे डिस्प्लेसमेंट, तसंच सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याकडे असतं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जशी इकडे असते लिनियर व्हेलॉसिटी तशी आपल्याकडे आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. जसा इकडे ॲक्सेलरेशन ए, इकडे ॲक्सेलरेशन आहे अल्फा. हे फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट मीन्स द अँगल सबटेंडेड बाय अ पोझिशन वेक्टर ॲट द सेंटर ऑफ अ सर्क्युलर पाथ. मीन्स काय? जर एखादा पार्टिकल सर्कमफरन्सच्या अलॉंग मूव्ह करतोय किंवा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, लेट्स टेक तो पहिल्यांदा होता पी पॉइंटला, त्यानंतर थोड्या वेळानंतर गेला क्यू पॉइंटला, आणि इकडनं आपण काय केलं, त्याचे रेडियसने त्याला रेडियस वेक्टर जॉईन केले. त्यावेळेस हा जो सेंटरला अँगल बनतो, या सेंटरच्या अँगलला आपण म्हणतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्यानंतर या अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा युनिट काय? सो युनिट इज रॅडियन. ओके, सो रॅडियन. आणि कशी क्वांटिटी आहे? दिस इज अ वेक्टर क्वांटिटी, आणि यामध्ये कोणता वेक्टर? एक्सियल वेक्टर. ओके, नाव नेक्स्ट अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी जसं तुम्हाला सांगितलं इकडे व्हेलॉसिटी असते तशी इकडे काय असते? अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, सो what is angular velocity? The time rate of change of angular displacement is called as a angular velocity. So omega is equals to d theta divided by dt. Okay, and the relationship between the linear velocity and angular velocity is v is equals to r omega. Okay, v is equals to r omega.
कधी कधी या अँग्युलर व्हेलॉसिटीलाच आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणतो. सो ओमेगा इज इक्वल्स टू 2πn विच इज इक्वल्स टू 2π डिवायडेड बाय t विच इज इक्वल्स टू v डिवायडेड बाय r. हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे जर न्यूमेरिकल आला तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल याच्यावरनं. ठीक, याचं पण परत युनिट काय असेल? युनिट इज रॅडियन पर सेकंड. काय युनिट आहे? रॅडियन पर सेकंड. आणि त्यानंतर ओके, आणि हा कसा क्वांटिटी आहे? दिस इज अ वेक्टर क्वांटिटी. आणि हा पण कोणत्या प्रकारचा वेक्टर आहे? इट इज एक्सियल वेक्टर. ओके, त्यानंतर नेक्स्ट अँग्युलर ॲक्सेलरेशन. अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजे काय? द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी इज कॉल्ड एज अँग्युलर ॲक्सेलरेशन. सो d omega divided by dt is equals to alpha, which means d square theta divided by dt square is equals to d omega by dt, which is equals to alpha. Okay, then relationship between linear acceleration and angular acceleration is a is equals to r alpha. And next, alpha relation between the alpha and linear velocity is, this is v square divided by r. So what is v? V is a linear velocity, r is a radius. Okay, now this is angular displacement, angular velocity आणि angular acceleration. So जेव्हा तुम्हाला सर्क्युलर मोशन शिकायचं तर या तीन क्वांटिटीजचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट. Okay, when body is performing a circular motion, then there are two types of accelerations acting on a body. So first type of acceleration, okay, पहिल्या टाईपचं acceleration असतं टुवर्ड द सेंटर, आणि यालाच काय म्हणतो आपण? सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. सेंट्रिपिटल एक्सेलरेशन किती असतं? दिस इज r ओमेगा स्क्वेअर. आणि दुसऱ्या टाईपचं एक्सेलरेशन असतं टँजेंटच्या दिशेमध्ये. आणि टँजेंटच्या दिशेमध्ये किती एक्सेलरेशन आहे? तो टँजेंटच्या दिशेमध्ये एक्सेलरेशन असतं r इंटू अल्फा. ओके, दोन टाईपचे एक्सेलरेशन यावर ऍक्ट करतात, म्हणून आपल्याला काय म्हणता येईल मग? सो किती एक्सेलरेशन्स आहेत या पार्टिकलवर? पहिला एक्सेलरेशन आहे AC विच इज इक्वल्स टू r ओमेगा स्क्वेअर. आणि दुसरं एक्सेलरेशन आहे AT विच इज इक्वल्स टू r इंटू अल्फा. आता हे दोन व्हेक्टर्स आहेत, त्यांच्यामधला अँगल किती आहे? 90 डिग्री. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा दोन व्हेक्टर्स आहेत आणि या दोन व्हेक्टरमध्ये अँगल आहे 90 डिग्री, जर हा वेक्टर आहे A वेक्टर, दिस वेक्टर इज B, then the magnitude of resultant will be given by under root A square plus B square plus 2AB cos of theta. As theta is 90 degree, then this magnitude becomes A square plus B square. So त्यामुळेच ह्याच्यावर या पार्टिकलवर नेट ॲक्सेलरेशन किती येतं? नेट ॲक्सेलरेशन विल बी A t स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. ठीक आहे, आता हे झालं ॲक्सेलरेशन पार्टिकलचं. ओके, आता इथे जर तुम्ही पाहाल तर AC ला आपण असं म्हणू शकतो का? AC इज इक्वल्स टू r ओमेगा स्क्वेअर आणि AT इज इक्वल्स टू व्हॉट? r अल्फा विच इज इक्वल्स टू r d ओमेगा डिवायडेड बाय dt. ओके, आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आपल्याकडे दोन टाईपचे सर्क्युलर मोशन्स असतात, एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि एक नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि यामध्ये आपल्याला एक्झाम्पल्स पण आहेत जे आपल्याला पुढे चालून यांच्यासाठी डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, सो कधी लक्षात ठेवा की हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन हे कधी पण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स असतात. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे नेमकं काय? तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे असं मोशन ज्यामध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते. काय असतं? अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट.
जर अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे तर बघा इथं एसी याचा 0 असेल का? नाही. तर सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन याच्या 0 नसतो. बट इथं जर तुम्ही पाहिलं तर r into d omega by dt. So omega is a constant, but the differentiation of any constant is 0. That's why at is equals to 0. याच्याकडे मग टँजेन्शियल ऍक्सलरेशन असणार आहे का? नाही, फक्त याच्याकडे एकाच टाईपचं ऍक्सलरेशन असेल, दॅट इज सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. ओके. त्यानंतर येतं नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन. नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन म्हणजे याचा ओमेगा काय नसणार आहे? कॉन्स्टंट. म्हणजे काय आहे? चेंजिंग अँग्युलर वेलॉसिटी असणार आहे त्याकडे. त्यानंतर नेक्स्ट याच्या मग जर तसं असेल तर याचं सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन 0 असणार आहे का? सो नॉन झिरो. अँड टँजेन्शियल ऍक्सलरेशन पण याचा 0 नसणार. म्हणजे याच्यावरनं काय समजतं? जेव्हा जेव्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असतं तेव्हा पार्टिकलकडे फक्त एका टाईपचं ऍक्सलरेशन असतं, दॅट इज सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. बट बॉडी मूव्ह होत असेल नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनने तर त्याच्याकडे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन पण आहे आणि टँजेन्शियल ऍक्सलरेशन पण आहे. आणि याचे एक्झाम्पल्स काय काय सांगितलेलं आपल्याला? दॅट इज व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल रोड इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, वेल ऑफ डेथ, व्हेकल ऑन बँक रोड, त्यानंतर कोनिकल पेंडुलम. आणि नेक्स्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज एक्झाम्पल ऑफ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड स्पियर ऑफ डेथ. ओके. हे झाल्याच्या नंतर आता आपल्याकडे जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये असतो त्यावर कोणते फोर्सेस ऍक्ट होतात ते आपण पाहूया. तो पार्टिकल जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्यावर दोन टाईपचे फोर्स असतात. फर्स्ट वन इज सेंट्रिपिटल फोर्स अँड अनदर वन इज सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे. सो पहिला आपण पाहूया सेंट्रिपिटल फोर्स. ओके. आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे नेमकं काय? सो centripetal force is along the radius and directed toward the center. म्हणजे काय? हा फोर्स कसा असतो? या रेडियसच्या अलॉंग आहे प्लस तो सेंटरकडे डायरेक्ट, म्हणजे त्याची डायरेक्शन कुठे? सेंटरकडे. सो दिस इज सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा अँड व्हॉट इज सेंट्रिफ्युगल फोर्स? सेंट्रिफ्युगल फोर्स इज is along the radius but directed away from the center. So this is centrifugal force. Okay, centrifugal force. But the magnitude of centripetal force and magnitude of centripetal force both are equal, but डायरेक्शन यांच्या कशा आहेत? अपोजिट. त्यानंतर नेक्स्ट जर म्हटलं तर हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे, हा सेंट्रिपिटल फोर्स कसा आहे? रियल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स कसा आहे? सेंट्रिफ्युगल फोर्स इज सुडो फोर्स. व्हॉट इज मीन बाय सुडो फोर्स? सुडो फोर्स मीन्स जेव्हा तुमची फ्रेम कशी असते? फ्रेम इज नॉन इनर्शियल फ्रेम. ओके. जेव्हा फ्रेम कशी आहे? नॉन इनर्शियल, त्यावेळेस तिथे एक फोर्स, एक एक्स्ट्रा फोर्स येतो, दॅट इज सुडो फोर्स. ओके. आणि हा सेंट्रिफ्युगल फोर्स इज एक्झाम्पल ऑफ सुडो फोर्स. ओके. त्यानंतर नेक्स्ट जर म्हटलं तर व्हॉट इज मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स? द मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स इज mv² divided by r, which is equals to r omega r omega square m. Similarly, the magnitude of centrifugal force is F is equals to mv² divided by r, which is equals to r omega square. Okay. So this is difference between centripetal force and centrifugal force. Okay.